विधिमंडळामध्ये नागपूरला मिशन ई सुरक्षा हे लोकप्रतिनिधींसाठी राबवलेला उपक्रम होता आणि तोच आता आम्ही राज्यभरात घेऊन जातोय। नागपूरमध्ये उपक्रम राबवल्यानंतर आता मुंबईमध्ये घेतोय, ठाण्यामध्ये घेतोय, ज्याच्या माध्यमातून कॉलेजवयीन तरुणींपर्यंत पोहोचता येईल, यंग जनरेशनपर्यंत पोहोचता येईल आणि खऱ्या अर्थाने ही सायबरची ओळख त्यांना करून देता येईल। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आकडेवारी येत असताना निश्चितपणे त्याची चाचपणी झालीच पाहिजे, पण ही आकडेवारी येत असताना त्याच्यावरती उपाययोजना करणे ही फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी राज्य महिला आयोग हे सातत्याने पाठपुरावा करतो। महिला धोरण आतापर्यंत येण्यासारखं अपेक्षित होतं, कारण 2013-14 शेवट चाललं होतं। यंदा असं कळतं की ट्रान्सजेंडर यांना त्यामधून वगळण्यात आलं, त्यांच्यासाठी बहुजन विकास हा पूर्ण एक वेगळा विभाग असेल जो त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे। पण हिवाळी अधिवेशन संपलं, 10 वर्ष झाले, आता कोविड पण संपला, महिला धोरण येणं अपेक्षित आहे। निवडणुकांच्या पूर्वी म्हणजे केंद्राने 33% आरक्षण दिलं, पण आपण एक न्यू पॉलिसी म्हणून राज्याने पुढे आलं पाहिजे, याचा पाठपुरावा करतो। याच्यामध्ये महिला धोरण आता येतच आहे, याच्यामधील महिला धोरणामध्ये काय काय असेल हे आदरणीय दादा सातत्याने त्यांच्या भाषणामध्येही सांगतात आणि आपल्याशी चर्चा करताना सांगत असतात। या महिला धोरणामध्ये सर्वाधिक प्राधान्यक्रमाने महिलांच्या मातृत्वाला देखील सन्मान दिलेला आहे। ट्रान्सजेंडरचा विषय राहिला, त्याच्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा करतो आणि मला महाराष्ट्राला सांगायला निश्चितपणे आनंद वाटेल की गेले 2 वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करत होतो की ट्रान्सजेंडरसाठी आरोग्य सुविधा देत असताना एक स्वतंत्र विभाग असावा आणि म्हणून ससून हॉस्पिटल पुणे येत्या 5 तारखेला आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडरसाठीचं असलेल्या स्वतंत्र विभागाचं उद्घाटन होते। माझ्यासाठी ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे। आयोगाने पाठपुरावा करत असताना त्यांच्यासाठी असणाऱ्या सर्व ऑपरेशनच्या मशिनरीपासूनच्या सुविधा असतील, मेडिकल्स असतील आणि त्याच्या सुविधा देण्यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून झाले आणि ट्रान्सजेंडरला एक सन्मान देत असताना आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगण्याचा प्रयत्न, एक सन्मानाची भूमिका या माध्यमातून देते। त्यांचे प्रश्न अनेक आहे याची कल्पना आम्हाला आहे, पण क्रमाक्रमाने हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ। तुम्ही काल सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरती टीका करताना बोललात की अजितदादा पवार यांचं सहकार्य होतं म्हणून हे 2 नेते जे आहेत ते खासदार झालेले आहेत, परंतु तुमच्या विरोधी पक्षाकडनं तुमचाच इतिहास काढला जातोय की 2012च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला मनसेच्या उमेदवारांसमोर अर्धी मतं मिळालेली होती, त्यामुळे तुम्हाला गेल्या 10 वर्षात तुमच्या पक्षाने का मोठं केलं? मी त्यावेळेस नवीन होते 2012च्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिल्यानंतर त्या इतिहास ज्यांनी काढलाय त्यांनी अजून थोडं पाठीमागे जाऊन अजून इतिहास काढावा। मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान 2 नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती, पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणारं नाहीये। त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाहीये। माझ्या इतिहासामुळे त्यांचे मताधिक्य वाढणारही नाहीयेत। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।